रेमंडच्या जागेवर ठाणे महापालिकेचं नवीन मुख्यालय बांधण्याला रेमंडच्या रहिवाशांचा विरोध कायम असून गुरुवारी या रहिवाशांनी थेट ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात धडक दिली। नवीन मुख्यालयाची जागा जोपर्यंत बदलण्यात येत नाही तोपर्यंत या जागेवरील एकही झाड तोडू देणार नाही असा निर्धार या सर्व रहिवाशांनी केलाय। ठाणे शहराच्या मंजूर सुधारित आराखड्यानुसार ठाणे महानगरपालिका प्रशासकीय भवन बांधण्याच्या निर्णयाबाबत ठाणे महानगरपालिकेने सूचना व हरकती मागवल्या होत्या। टेक्स हॅबिटेटमधील 500 पेक्षा जास्त नागरिकांनी या आरक्षण बदलास आक्षेप घेतला असून या अनुषंगाने 24 सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शहर विकास व नियोजन अधिकार संग्राम कानडे यांच्या दालनात आज संपन्न झाली। या सुनावणीसाठी टेक्सचे जवळपास 60 नागरिक उपस्थित होते। नागरिकांच्या सूचना हरकती व मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी दिलाय। यावेळी टेक्सच्या नागरिकांनी आपल्या हरकती सूचना व मागण्या प्रभावीपणे मांडल्या। 25 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यास स्थगिती दिली आहे ती त्वरित उठवण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। तसंच जोपर्यंत सुनावणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही असा इशाराही यावेळी रहिवाशांना दिले। आम्ही येथील हिरवळ पाहूनच सदनिका घेतल्यात। रेराच्या वेबसाईटवर बगीचा आरक्षणाची नोंद आहे। येथील झाडं तोडायला आणि इमारत बांधायला आमचा विरोध आहे। ठाण्याचं कार्यालय दुसऱ्या जागेत होऊ शकतं तर मग या जागेचा हट्ट कशासाठी? याला ठाणं बदलतंय असं म्हणायचं का असा सवालही यावेळी स्थानिक रहिवाशांनी केला आहे। आम्ही आज कानडे साहेबांना भेटलो, नगर विकासच्या अधिकाऱ्यांना भेटलो। त्यांनी सांगितलं की तुमचे ज्या भावना आहेत, तुम्ही ज्या हरकती घेतल्या, सूचना केलेल्या आहेत त्या शासन दरबारी पोहोचवायचं हे मी ठरवलेलं आहे, म्हणजे मी पोचवणार आहे। त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जो विकास करायला तुम्ही म्हणजे जे बगीचा आरक्षण तुम्ही रद्द केलं आहे त्यामुळे आमचं मोकळी हवा, बगीचा, एक पर्यावरणाचं संतुलन बिघडणार असं आम्हाला वाटतं, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं। दुसरा विषय होता ESRचा, म्हणजे जलकुंभाचा 25 लाख लिटरची टाकी जे थांबवण्याचे त्यांनी आदेश दिले ते त्वरित मागे घ्यावे अशा मी त्यांना नम्र विनंती केली। हो, आम्ही ज्यावेळी इथे रूम घेतला त्यावेळी बघूनच घेतलं की आजूबाजूला आमचं काय आहे, तर ह्याचं आपलं कशामध्ये आणि DP प्लॅनमध्ये तसा उल्लेख आहे, गार्डनचा उल्लेख आहे। त्यामुळे आम्ही तिथे घर घेतलं की आमच्या आजूबाजूला गार्डन येणं चांगलं। पण ज्यावेळी तुम्ही कॅन्सल केलं तो उल्लेख बघूनच, म्हणजे बिल्डरच्या ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख आहे त्या टाकीचा, याचा बगीचाचा, कॅन्सल केलं। सध्या ती ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केली आहे विकासकाकडून। धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग शुक्रवारी ठाण्यातील विवियाना मॉल येथील चित्रपटगृहात आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित राहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या। धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून लोकांना या चित्रपटाचा दुसरा भाग कधी पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता होती। त्यामुळे धर्मवीर 2 मधून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेलं कार्य पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याचं शिंदे यांनी सांगितलं। दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम केलं। कोण कुठल्या जाती धर्माचा आहे हे न पाहता त्यांच्या अडचणी आपल्या मानून त्यांच्या मदतीला धावून गेले। कार्यकर्त्याला कायम आपलं मानून त्याला बळ दिलं। त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणताना आनंद होत असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले, निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते प्रसाद ओक, क्षितिज दाते, अभिजित खांडकेकर, अशोक शिंदे, श्वेता शिंदे, महेश लिमये आणि सिनेमातील सर्व कलाकार तसंच शिवसेनेतील ठाण्यातील सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आज शनिवारी 28 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास B अग्रवाल यांनी भूषवलं। यावेळी नौपाडा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र मोहिते आणि विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते। लोक अदालतीत न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांसह दाखलपूर्व प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली। न्यायमूर्ती ईश्वर सूर्यवंशी यांनी लोक अदालतीच्या निवाड्याविरोधात अपील करता येत नसल्याचं सांगितलं। तसंच एका निर्णयातच प्रकरणांची न्यायालयीन प्रक्रियेतून कायमची सुटका होते। या प्रक्रियेत साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद टाळल्या जातात। परिणामी न्याय जलद मिळतो। लोक अदालतीतील निर्णय आपसी सहमतीने होत असल्यामुळे कोणत्याही पक्षाची हार वा जीत होत नाही। लोक अदालतीतून मिळणारे निकाल परस्पर संमतीने होत असल्याने पक्षकारांमध्ये द्वेष वा कटुता निर्माण होत नाही। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोक अदालतीत दिलेल्या निवाड्याची अंमलबजावणी ही न्यायालयाद्वारे करता येते। याशिवाय यामध्ये वेळ आणि पैशांची बचत होते आणि कोर्ट फी परत मिळते। 2023 मध्ये ठाणे जिल्ह्यात झालेल्या लोक अदालतीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता। या लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणांमध्ये धनादेश अनादर प्रकरणं, बँकेच्या कर्ज वसुली, कामगारांचे वाद, कर वसुलीची प्रकरणं, विद्युत आणि पाणी देयक प्रकरणं तसंच इतर तडजोड पात्र प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली। प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन महसूल आणि दिवाणी प्रकरणांचाही समावेश करण्यात आला। मी ईश्वर सूर्यवंशी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे। आज या वर्षातलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पाऊस जरी असला सकाळपासून तरी लोकांचा उत्साह जास्त प्रमाणात दिसून येतो आणि अनेक लोक अनेक ज्यांचे प्रकरण प्रलंबित आहेत किंवा जे प्रकरण दावा दाखल पूर्व आहेत त्याच्यामध्येही जनतेचा आणि लिटिगंटचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे MACT म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम या जे काही आपण पॅनल ठेवलेलं आहे त्या पॅनलवरही खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेस डिस्पोज झालेले आहेत आज आणि त्यामध्ये जवळपास 4.5 कोटीचा एक क्लेम डिस्पोज ऑफ झालेला आहे म्हणजे डिसाईड झालेला आहे आणि लवकरच ती रक्कम पीडितांना मिळून जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे 1.25 कोटीचा एक क्लेम आहे आणि अशा प्रकारचे 1 कोटी 70 लाख अशा मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघालेले आहेत। थोडक्यात सांगायचं म्हणजे राष्ट्रीय लोक अदालतचे फायदे जनतेंना, पक्षकारांना समजल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत, जसे की वेळेची बचत आहे, पैशाची बचत आहे, त्वरित न्याय निर्णय आहे, लोक अदालतमध्ये जो काही अवॉर्ड होतो तो एक्झिक्युटिव्हला आहे। या सर्व गोष्टी माहिती झाल्यामुळे दिवसेंदिवस लोक अदालतला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद दिसून येतो। त्याचप्रमाणे ह्या लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसेस निकाली निघत आहेत। श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 8 दिवसांपासून ठाण्यातील कोटनाका चौकात बेमुदत आंदोलन सुरू केले। मात्र या कालावधीत त्यांच्या मागण्या समाधानकारक मान्य होत नसल्यामुळे संतापलेल्या या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर त्यांनी विविध घोषणा देत आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसह प्रांगणात या श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनासमोर पायऱ्यांवर बसून टाळ मृदुंग वाजवत आंदोलनाचं गाणं गात कार्यालय दणाणून सोडलं।
ठाणे जिल्ह्यातील तब्बल 43 गावपाड्यातील रहिवासी आणि वनपट्ट्यांचे दावेदार 1529 परिवार कुटुंबियांनी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतलाय। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी श्रमजीवीचे ज्येष्ठ नेते बाळाराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाच्या इमारतीत घुसून आंदोलन छेडलं। सेंट्रल मैदान आणि पोलीस कवायतीच्या मैदानाजवळील रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले, परंतु आजच्या 8व्या दिवशी संध्याकाळी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करून आंदोलन छेडल्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। पहिल्याच दिवसापासून विश्रामगृहाजवळील रस्त्यावर हे आंदोलन सुरू आहे। आंदोलक 25 ते 30 चुली पेटवून रस्त्यावरच जेवण तयार करून खात आहेत, त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। याशिवाय प्रशासनाकडून त्यांच्या संपूर्ण मागण्या गांभीर्याने घेतल्या नसल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जात आहे। राज्य सरकारतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घेण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानात ठाणे महानगरपालिकेस राज्यस्तरीय अमृत गटात 3रा क्रमांक मिळालाय। या क्रमांकासाठी असलेले 6 कोटी रुपयांचे पारितोषिक ठाणे महानगरपालिकेला जाहीर झाले। ठाणे महापालिका क्षेत्रात हाती घेण्यात आलेले पर्यावरण स्नेही उपक्रम, मुख्यमंत्री हरित अभियान यांच्यामुळे ही कामगिरी करणं शक्य झाले। यात ठाणेकर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, त्यामुळे हे यश त्यांचंच असल्याचं प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले। या पारितोषिकेच्या रकमेचा उपयोग पर्यावरणपूरक कामं करण्यासाठी केला जाईल असंही राव यांनी स्पष्ट केले। राज्य सरकारच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागातर्फे पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात येत आहे। माझी वसुंधरा अभियान 4.00 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत राबवण्यात आलं। यामध्ये राज्यातील 494 नागरिक स्थानिक संस्था, 22,218 ग्रामपंचायती अशा एकूण 22,632 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गटात ठाणे महानगरपालिकेस 3रा क्रमांक मिळालाय। पहिला क्रमांक पिंपरी चिंचवड तर दुसरा क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे।